जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। किती दिवस झालं देवाच्या पुढे दिवा लावला गेला नाही। देवा म्या हे समज का करतो हायसा हे तुम्हासनी बी ठाव हाय। मला माझ्या पोरीला सुखामध्ये ठेवायचं आहे बघा। कोण बी काय बी उठून तिला बोललं ते मला खपायचं नाही। हा तुम्ही देव हायसा आणि आम्ही साधी माणसं। माणसानं माणसासारखंच राहावं। मला माझ्या पोरीला देव माणूस नाही करायचं जी। आणि तिला आपली पायरी कळत नसली तरी मला ते समजते बघा। ज्या पोरीला लहानाचं मोठं केलं तिचं लगीन होऊ घातलं या। आणि मी आता कशापायी मनात तेल ठेवायची। आज मला तिच्याशी बोलायला पाहिजे। नसती तेल कशापायी होवी। नाही नाही मला बानूसंग बोललं पाहिजे। काय करून घेतलंय सावकाच। अगं बघवत नाही ग तुझ्याकडे। ये बांगू अगं ऐकतेस ना व। आता विचारतोयस मी कशी हाय ती। समजा स्वतःच्या मनाप्रमाणे झाल्यावर म्हणजे काय माझं चुकलं आहे वय नसतं। अरे माझं बी चुकलं असेल की मी कुठं नाही म्हणले। पण एकदा ऐकलंस माझं। माझ्या मनात काय आहे ते सांगाय दिलंस मला। रागाच्या नादात कोंडून ठेवलीस। अगं लग्नाचं वय झालं तुझं। आपलं सुख कशात आहे हे तुला काय बी कळणं झालंय बघ बांगू। अरे पण हे कुणी ठरवायचं। माझं सुख कशात आहे हे म्याच ठरवणार ना बा। आणि म्या म्या कोण नाही तुझा। हायस की समध्या वस्तीसाठी बाच आहे तू माझा। म्हणून तर त्या रंगासंगट माझं लगीन लावून द्यायला निघाला हायस।
वस्तीसाठी आणि तुझ्यासाठी? अगं बानू, अगं बा आहे ना तुझा. हायच ना, पण स्वतःच्या पोरीला असं कोण कोंडून ठेवतं र? कोणता बा आपल्या पोरीच्या मनाचा विचार न करता तिचं लगीन लावून देईल? सांग की. अगं बानू, त्यात माझं काय चुकलं? अगं समजा तुझ्यासाठीच केलं ना. आणि तू तरी मला कुठं सांगितलंस की खंडोबानं तुला खडावा भेट दिल्या, त्या खडावा घालून तू त्यासने भेटायला जातेस? हे तू कुठं सांगितलंस मला? हा? काय म्हणलं असतो म्या? नाही म्हणलं असतं इतकंच ना. अगं पण असं तर वागलो नसतो ना तुझ्या संग. तुला नाही म्हणून भी मी त्यासनी भेटायला गेले असते तरी बी. बानू, म्हणजे तुझ्या पत्री माझं मोल काय बी नाही. अरे बा, माझ्या मनाचा विचार केला असतास ना तर नसता बोललास तू हे. अरे तसं असतं तर हे समज माझ्या मनाविरुद्ध होत असताना मी अशी गप बसले नसते. मला ठाव आहे, माझ्या बाला समद्यांची मन राखायची आहे ती. मग त्याच्या स्वतःच्या पोरीचं मन मारलं गेलं तरी बी चालल त्याला. हे बानू, असं नग बोलूस ग. अगं समजाच ठाव आहे, तो सुखात नांदावी म्हणून शब्द करतोय आम्या. अगं बानू, अगं खंडोबा देव आहेत, आपण साधी माणसं. अगं डोळे उघड आणि बघ आजूबाजूला. म्या एक डाव वय असं म्हणून बी अगं पण त्या खंडोबाचं लगीन झालं आहे. कोणत्या बापाला आपल्या पोरीची सोयरीक अशा खाली व्हावी असं वाटलं? सांग बर. बा, मी तुला एकच सांगते, समद्यासनी ठाव आहे, माझा देव माझ्यासाठी समद आहे. आणि आता तेच मला या समद्यातून बाहेर काढतील बघ तू. हे बानू, उद्या तुझ्या आणि रंगाच्या लग्नाची बैठक आहे घरला. समधी वस्ती येणार आहे हात, तर त्यांच्या मोर मला मान खाली घाला लावू नगस. हवा असं तर हात जोडतो तुझ्या मोर. नग बा, नग हात जोडूस माझ्या मोर. हाच ना उद्या तुला कळलंच की माणसं कशी आहेत ते. आणि माझं जे काय होणार ते आता माझा देवच ठरवील. उद्या माझ्या रंगाच्या लग्नाची बैठक आहे देवा. मला ठाव आहे, माझं जे काय होईल ते तुमच्या मनाप्रमाणेच होईल. कदाचित गडावरची ही अशी शेवटची रात्र. ह्यानंतर भविष्यात ह्या शयनकक्षात जरी मी आलो तरी म्हाळसेचे आणि माझं जे नातं आज आहे ते नंतर नसेल. माझ्यासाठी माझं जाणं निश्चित आहे. दिल्या घेतल्या वचनांप्रमाणे मी बानूच्या अधीन होणं आवश्यक आहे. म्हाळसा हे समजून घेणार नाही, पण आता उशीर नको. आज माझ्या म्हाळसेला डोळे भरून पहावं, तिच्याशी मन भरेपर्यंत बोलावं, कारण तीही पुन्हा अशी बोलणार नाही. आज तुम्ही लवकर आलात. मला असं कळलं आहे की उद्या सारीपाठाचा खेळ पाहायला
सगळीकडनं मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. होय, त्यांना हा असा खेळ कधी पाहायला मिळणार? पण लोकांना एवढी उत्सुकता का? सारीपाठाचा हा खेळ लोकांना का पाहायचा आहे? कारण हा खेळ केवळ त्यांचा राजा आणि सम्राज्ञी यामध्ये नाही, तर हा सारीपाठाचा खेळ पती पत्नीमध्ये खेळला जाणार आहे. एका दृष्टीने हे चांगलं आहे. जे काही घडेल ते प्रजेसमोर घडेल. तुझं गडावर मन लागत नाही म्हणून हा सारीपाठाचा खेळ तुझ्यासाठी मांडला. पण माझा आज या खेळाने आपल्याला कुठे उभं करून ठेवलंय? हा खेळ आहे, खेळासारखा खेळूयात. तुम्ही जास्त विचार करू नका. म्हाळसा, आज आपण बोलूयात का? आज रात्रभर आपण बसून बोलूया. उद्या सूर्योदयानंतर खेळ सुरू होणार आहे. मला विश्रांती हवी आहे. असा निवांत वेळ मिळाला आहे तेव्हा म्हटलं बोलूया. आपण रात्रभर जागलो आणि उद्या खेळाच्या ठिकाणी जर मला झोप यायला लागली तर? मी हरावं म्हणून तर तुम्ही मला असं सांगत नाही आहात ना? किती हा संशय म्हाळसा. आपण ज्याच्यावर एवढं प्रेम करतो त्याच्यावर एवढा विश्वास. मी असं कसं करेन? तुम्हाला राग आला? म्हाळसा, याआधी तू मला खूप काही बोलली आहेस. अशा वेळी राग नाही येत, पण खूप एकटं वाटतं. असं वाटतं की मी ज्या म्हाळसेवर प्रेम केलं ती ही म्हाळसा नव्हे. आपण बोलूयात. तुम्ही किती आजकाल? काय झालंय तुम्हाला? काही नाही. तुला खूप कमी वेळ आनंदी बघितलं या गडावर म्हणून तुझी काळजी वाटते. मी आनंदी नसते तेव्हा त्याची काय कारणं असतात हे तुम्हाला ठाऊक आहे. आपण आत्ता या विषयावर नको बोलूयात. तू जेव्हा गडावर आली होतीस तेव्हा कोण गाठ पटवण्यासाठी अट घातली होतीस तेव्हा ही अशीच स्पष्ट होतीस. दुसऱ्याला काय वाटेल याचा तू कधीच विचार केला नाहीस. याआधी तुम्ही हे कधी सांगितलं नाही. कारण तशी वेळच कधी आली नाही. किती मोठा प्रवास करून आपण इथवर आलोय. एकमेकांच्या हातात हात घालून आपण किती स्वप्न पाहिली आहेत. हो, पण भय, चिंता यांनी माझी पाठ सोडली नाही. तुम्ही माझ्या सोबत असूनही कित्येक गोष्टींना सामोरे गेले आहे मी. पण म्हाळसा, मी तुझ्या आनंदासाठी खूप काही करत आलोय. तुझ्या व्हाव्यात म्हणूनच तर सगळं काय करतोय. सारीपाठाचा हा खेळ झाला की आपण दोघे कुठेतरी दूर जाऊयात. तिथे कोणीही नसावं. तुम्ही आणि मी काही दिवस राहू आणि परत येऊ. कुठे जायचंय तुला? तुम्ही न्याल तिथे किंवा मानस सरोवरावर. तुम्ही काही बोलला नाहीत. खूप दिवस झाले. तुला एक भेट द्यायची आहे, त्याची आठवण झाली. काय भेट देणार आहात? माझ्या मूळ रूपात मी तुला ही भेट दिलेली आहे.
तुम्ही हा शंख मला देणार आहात, ह्याचे मी काय करू? मी तुला हा शंख नाही देणार, तुला या शंखाचे कंकण देणार आहे. शंखाचे कंकण? होय. हे असे कंकण मी याआधी कधी पाहिले नाही. हे कंकण तुला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतील, अशुभ गोष्टींच्या प्रभावापासून तुझे रक्षण करतील. पण असं नाही ना की हे कंकण मी घातले आणि सारीपाठ हरले तर? तुम्ही रागवला? मी तुमची थट्टा करत होते. रागवू नका, तुम्हाला माझी शपथ. पण तू रागावू नये म्हणून मी शपथ नाही घालणार. म्हाळसा, तुला सारीपाटाचा डाव खरंच जिंकायचा आहे. अर्थात मी जिंकणारच आहे. हो, पण ते एवढं सोपं नाही. का? कारण हातातून दान पडताना ते दान काय पडेल हे आपण नाही ठरवू शकत. पाहू तुझे हात. तुझ्या हातात ग्रह, नक्षत्र, सूर्य, तारे आहेत. हो ना, म्हणूनच म्हणते की मी जिंकणार आहे. उद्या ठरेल ते. देवी, प्रत्येक सूर्योदयाला तुम्ही दिलेले अर्घ्य मजपर्यंत पोहोचते. हे सूर्यदेवा, आजचा दिवस माझ्यासाठी विशेष आहे. यांच्या सोबत मी आज सारीपाठाचा डाव खेळणार आहे. हे सूर्यदेवा, आजच्या सारीपाठाच्या खेळात आपली भूमिका अत्यंत निर्णायक असणार आहे. मी समजलो नाही देवी. आजचा सारीपाठाचा खेळ हा सूर्योदयापासून ते सूर्य माथ्यावर येईपर्यंत खेळला जाणार आहे. मध्यान्नीला ज्या पक्षाची गुणसंख्या जास्त असेल तो पक्ष हा खेळ जिंकेल. देवी, आता यावर अधिक मी काय बोलणार. या खेळाबद्दल मला अधिक माहिती नसली तरी सारीपाटाचा हा खेळ तुम्ही उत्तम खेळता असे मी ऐकले आहे. मध्यान्नीच्या आधीच या खेळाचा निर्णय लागेल असे मला वाटते. आपण निश्चिंत असा. मी आपल्याला धर्म संकटात टाकणार नाही.